मागे मागेच फिरत असते ना त्याच्या. तर काय शी, काय गरम व्हायला लागलंय बघ. याला म्हणतात राजसी. हुशार आहे पोरगी. समीर हो, चाळीमध्ये सगळ्यांकडे तर लाईट आहे. अरे समीर, काय झालं? मावशी लाईट आहे का तुमच्याकडे? हो आहे. काय झालं? अहो आमच्याकडची लाईट गेली. अरे बघ मीटर मध्ये काय झालं असेल. समीर, हाँ? क्या हो गया समीर? अरे इन्वुजी लाईट इल्ल है. लाइट इल्ल ए जिग्नेश, समीर, तारा घरे लाईट છે? हाँ मारा घरे तो लाइट छे. अरे पूरे चाल में लाइट है. हाँ आमच्याकडचीच गेली आहे का काय लाईट? चलो मीटर चेक करता है. हाँ मी आलो जरा मीटर चेक करू. लेकिन ऐसा होना नहीं चाहिए इन्वुजी. बघतेस ना तुझ्या घरातला अंधार, हा फक्त तुझ्यामुळे आहे. सगळं व्यवस्थित आहे तिकडे. चुकून लाईट कापली असेल. आता उद्यापर्यंत वाट बघावी लागेल. प्रकाशाची वाट नाही बघावी लागत. अंधारानंतर आपोआप येतो प्रकाश. निसर्गाचा नियम आहे ना तो. चला. हॅलो कुहू, आईस्क्रीम पार्लर मध्ये भेट. आज मस्त सेलिब्रेशन करूया बेब. आता प्लॅन आहे ना उलटा झालाय. म्हणजे हे घर तुमच्या हातात असण्यापेक्षा हे घर तुमच्या हातातून जाण्यात तुमचा फायदा आहे, हे लक्षात ठेवा. आधीच उल्हास, त्यात फागुन मास. बाई ग काय उकडतंय दिदे. अगं श्रेयू उठेल, गरम होत असेल त्याला. नाही उठणार, मी मागची खिडकी उघडी ठेवली आहे ना. आता हे शोधाशोधीचं काम या अंधारामुळे अर्धवट राहिलं. मग हे घर वाचण्याची एकही शक्यता आता मला दिसत नाहीये. भडकम कराने जर या घराला कुलूप लावलं, त्या क्षणी घटस्फोटाच्या पेपर्सवर तू सह्या करणार. घर जाणार आपलं. आई, शेवटचे 3 दिवस बाकी आहेत फक्त. या 3 दिवसात पण राजसेन भडकमकर आपल्याला सुखाने जगू देणार नाहीयेत. त्यामुळे घर वाचवणं तर लांबच राहिलं. हारलो आपण. जर या 3 दिवसांनंतरही मी घर नाही वाचवू शकले तर मी स्वतः समीरना घटस्फोट देईन. आई, हारणं जिंकणं सगळं इथे असतं ग. इथे. त्यामुळे इथून शांत असेल ना तर अंधारातही मार्ग सापडतो. इथून हारायचं नाही आपण, शेवटच्या क्षणापर्यंत. कसला निकी,
हाय. हाय.